हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपला आरी वर्कचा डे 4 आहे। यात आपण आता आज बीट्स चेन स्टिच सोबत बीट्स कसे स्टिच करायचे ते बघणार आहोत। पण त्याआधी आपलं एक राहिलं आहे, आपण स्ट्रेट चेन स्टिच शिकली। आज आपण एकदा पहिले रिवर्स स्टिच बघूया। चेन स्टिच रिवर्स कशी करायची आणि त्यानंतर आपलं बीट्स वर्क कसं करायचं हे बघूया। पहिले इथे मी तुम्हाला त्या दिवशी सारखीच थोडीशी पहिले आपली स्ट्रेट चेन स्टिच दाखवते जरीने, आणि त्याच्यानंतर रिवर्स कसं घ्यायचं हे दाखवते। आपण डे 3 मध्ये शेप्स मध्ये चेन स्टिच कशी करायची हे बघितलं होतं। एक झिगझॅग पण बघितलं होतं, एक सर्कल आणि स्क्वेअरचे कॉर्नर कसे करायचे परफेक्टली हे पण बघितलं होतं। ते आता तुम्हाला जमत असेल आणि जरा चेन स्टिचची थोडी जास्त प्रॅक्टिस करायची, कारण की प्रत्येक वर्कमध्ये चेन स्टिच ही इम्पॉर्टंटच असते। आता आपण बीट्सचं जे वर्क करणार आहे त्याच्यात पण चेन स्टिचमध्येच आपण बीट्सचं वर्क करणार आहे। इथे बघा, मी आता ही सरळ त्या दिवशी आपण शिकलेलो स्ट्रेट चेन स्टिच केली आहे। आता आपण हाच इकडे वळून उलट घ्यायचा आहे, रिवर्स। हे बघा, जशी आपण खालून वर सरळ केली तशीच वरतून खाली सरळ आणायची, तसंच उलट करत जायचं फक्त। निडलला पंच करायचं, परत थोडंसं टर्न घ्यायचा, खालचा हुक अटकवायचा निडलमध्ये, परत हुक वर ओढून घ्यायचा पहिल्या हुकमधनं। तसंच करत करत रिवर्स आणायचं। कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये विचारू शकता। हे बघा, काही नाही, जसं आपण स्ट्रेट चेन स्टिच केली आहे ना खालून वरती, तशी वरतून खाली आणायची आहे। याची पण थोडी जास्त प्रॅक्टिस करायची, कारण की शेप वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला वरतून खाली, खालून वर, लेफ्ट राईट सगळीकडनं करावे लागते डिझाईननुसार। आणि शेवटी आपली एंड नॉट देऊन टाकायची। जर का कोणाला एंड नॉट येत नसेल तर त्यांनी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन बघायचे आहे। हे बघा, आता ह्या पहिल्या हुकमधनं मी दुसरा हुक काढलंय, ती थोडी मोठी काढली। आता त्याला थोडंसं असं टर्न घेऊन हा पहिला हुक ह्या दुसऱ्या हुकमधनं ओढून घेऊन खालचा जो थ्रेड आहे तो खाली ओढून घ्यायचा, म्हणजे इथे एकदम गाठ व्यवस्थित बसते, हे टाईट बसते एकदम। ही झाली आपली रिवर्स चेन स्टिच। आता आपण बीट्सचं बघूयात। आता मी इथे आता शुगर बीट्सपेक्षा हे थोडे मोठे साईज म्हणजे 2 mm बीट्स घेतलेले आहेत। आणि आता मी ह्या शुगर बीट्ससाठी ही शुगर बीट्सचीच नीडल्स यूज करणार आहे। पहिले आपण हे जरी थ्रेडसाठी ही नीडल्स यूज केली ती। इथे बघा, ही थोडीशी जाड आहे, हिचं समोरचं तोंड जे आहे ते थोडं जाड आहे, आणि हे जे आहे ना हिचं हे समोरचं जे आहे हे थोडं बारीक आहे, आणि याच्यामध्ये बरेचसे बीट्स बसतात, यात बीट्स जात नाहीत, म्हणून ही जी आहे ना खास बीट्ससाठीच वापरली जाणारी ही नीडल्स आहे, ही मी आता इथे यूज करत आहे। आणि थ्रेड हा जो आपला आहे, जो साधा मशीनचा जो आपण थ्रेड आहे तो मी इथे यूज करणार आहे। त्याच्यानेच आपलं हे जेवढं काही वर्क आहे ते ह्याच थ्रेडनी हाच थ्रेड यूज करायचा करताना, कारण जरी ही जाड असते त्यामुळे ते परफेक्टली येत नाहीत। त्यामुळे हा थ्रेड कसा एकदम पक्का असतो आणि तुटतही नाही, त्यामुळे हे कधी पण हे वर्क करताना हा जो मशीनचा आपण शिलाई मशीनचा जो ज्यासाठी यूज करतो ना थ्रेड, तो हा थ्रेड यूज करायचा। मी आता असे नीडल्समध्ये बीट्स टाकून घेतले आहेत, आणि इथे तर जसं आपण जरी थ्रेडनी खालचा धागा वर केलेला काढून घेतो तसंच हा पण काढून घ्यायचा, आणि याच्यात असा ह्या बोटाने हे एक बीट्स खाली सोडायचा,
आणि परत जसं आपण चेन स्टिचला केलं तर तसं सेम चेन स्टिच घ्यायची, आपली निडल पंच करायची, टर्न घेऊन खालचा दोरा जो आहे थ्रेड तो वर काढून घ्यायचा, परत जो वर आला की परत एक आपलं हे सोडायचं, बीट सोडायचा, परत निडल्स पंच करायची, खालून खालचा थ्रेड वर काढून घ्यायचा, पहिलं जो हुक आहे त्यातून वर काढायचा, म्हणजे आपली चेन एक तयार होते, परत एक सोडायचा खाली आणि परत तसंच करायचं. प्रोसेस कंटिन्यू करत राहायची. थोडं नवीन वेळ लागेल, पण प्रॅक्टिस केली की येऊन जाते. आणि खालचा थ्रेड हा थोडा ओढून धरायचा, म्हणजे नाही का हे जे बीड्स आहेत ते जवळ येतात. आणि सध्या नवीन असल्यामुळे एकच बीड्स टाकत चेन स्टिच करत जायचं. नंतर तुम्ही ॲट अ टाईम 2-3 पण टाकले आणि नंतर एक चेन घेतली तरी पण चालते, पण नवीन असल्यामुळे ते तसं जमणार नाही. प्रॅक्टिस झालं की हळूहळू येतं. एकच सोडत जायचा पहिले, परत निडल पंच करायची, खालचा थ्रेड निडल टर्न करून खालचा थ्रेड वरच्या हुकमधनं बाहेर काढायचा, परत एक बीट सोडायचा, खालचा थ्रेड आहे ना थोडा ओढून धरायचा, म्हणजे आहे ना जवळ बरोबर आपलं येत जाते. कधी पण बीट्सचं वर्क करताना आपला साधा मशीनचाच थ्रेड यूज करायचा, कारण की तो पक्का असतो आणि तुटत नाही. आणि जरीचा थ्रेड हा कडक असल्यामुळे त्याचं व्यवस्थित वरती येत नाही तो, आणि ह्या बीट्समधनं पण बाहेर तो निघत नाही. त्याच्यामुळे आपला हा जो साधा मशीनचा थ्रेड आहे तोच यूज करायचा. त्याच्याने फिनिशिंग पण छान येते आणि तो पक्का असल्यामुळे तुटतही नाही. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. आता इथे गाठ देऊन घ्यायची, जसं आपण जरी थ्रेडला गाठ दिली तशीच सेम गाठ द्यायची. एक छोटासा हुक काढून घ्यायचा यातून, आणि हा जो काढलेला दुसरा हुक आहे त्याला परत निडल टर्न घेऊन हा जे पहिलं हुक आहे ते यातून बाहेर काढून खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, म्हणजे इथं पक्की गाठ बसते. आता इथे आपण एक बीड्स घेऊन चेन स्टिच बनवली आहे. आता आपण 2-2 बीड्स घेऊन बघूयात. हे बघा, आता इथे मी 2-2 बीड्स टाकून चेन स्टिच दाखवते तुम्हाला. इथे मी 2 टाकले आहेत. आणि काय करायचं, पहिल्या बीड्सच्या एकदम जवळच चेन स्टिच घ्यायची, म्हणजे कसं दोन्ही बीड्सच्या मध्ये गॅप येत नाही. नाहीतर थोडं जरी तुम्ही अंतर सोडून पुढची चेन घेतली ना तर त्या दोन्हीच्या मध्ये गॅप दिसतो, तसा गॅप दिसू नाही द्यायचा. त्याच्यामुळे तसं केलं ना तर जर का थोडंसं गॅप ठेवून दिलं ना तुम्ही तर फिनिशिंग चांगली दिसत नाही.
हे बघा मी आता दोन दोन टाकते आहे एका चेन स्टिचमध्ये. चांगली प्रॅक्टिस झाल्यावर आपण ॲट अ टाइम 3 पण टाकू शकतो. माझ्याकडे लक्ष द्या. मी ह्या बघा कसे दोन्ही ह्या बोटाने 2 बीट्स खाली सोडते. एकदा निडल्समध्ये छानपैकी भरून घ्यायचे आणि ह्या बोटाने 2 खाली सोडायचे व्यवस्थित. आपला अशाने खूप टाईम वाचतो. एकदा निडल्स यामुळे आपला बराच टाईम वाचतो. एकदा निडल्समध्ये जर का बीट्स भरून घेतले ना तर फास्ट करता येतं. आता इथे एंड नॉट द्यायची परत. बघा आता याच्या आणि याच्या फिनिशिंगमध्ये काही जास्त फरक नाही आहे. इथे आपण एकच बीट्स टाकला आणि इथे 2 टाकले आहे. याच्याने फक्त एवढं की याच्याने फास्ट काम होतं. आता हे नवीन असल्यामुळं थोडे प्रॅक्टिससाठी एकच टाकून बघायचा आणि नंतर 2 पण टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.